सकाळपासूनच अजित पवारांचा बीडमध्ये पाहणी दौरा सुरू. महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं तर तात्काळ मदत करू अजित पवारांचं आश्वासन. राज्यातील बळीराजावर अस्मानी संकट. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात शेतकऱ्याला धीर. सोलापूरसह लातूर, धाराशिव, करमाळा, माढ्यातील पूरस्थितीचा आढावा. शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार. पंचनाम्यांवर कार्यवाही सुरू. ड्रोनसह मोबाईलमधील फोटोही पंचनाम्यासाठी मान्य करू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावात पाहणी. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार. आवश्यक तिथे निकष शिथिल करणार. फडणवीसांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची पाहणी दौऱ्यानंतर आज एकत्रित बैठकीत मदतीच्या निकषावर चर्चा होण्याची शक्यता. पूरस्थितीवरून राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. कुठल्याही निकषांची चौकट न ठेवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी 30,000 रुपयांची मदत द्या. फडणवीसांकडे मागणी. शेतकऱ्यांचं साठवणुकीतील धान्यही अतिवृष्टीच्या पाण्यात भिजलं. उपकार केल्याप्रमाणे 7,000 नको तर हेक्टरी 50,000ची मदत करा. रोहित पवारांची सरकारकडे मागणी. उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर. धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानाची ठाकरे करणार पाहणी.